भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते असलेल्या शरणू हंडे यांना काल अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता। शरणू हंडे आपल्यासोबत आहेत। शरणू, काय झालं होतं नक्की? काल काय प्रकार घडला? काय एकंदरीत घटना घडली होती? काल आमच्या घराकडे एकदमच एक फास्ट गाडी आली. त्या गाडीतनं पोरं उतरले आणि ते अमित सुरवशे नामक व्यक्ती आहे. तो व्यक्ती माझ्या मांडीवर एक कोयता आहे. त्या कोयत्यानं मारहाण केली, मारल्यानंतर उचलून गाडीत घातले. गाडीत घालून पाय बांधले. पाय बांधून मग तिथनं कुठं सगळीकडे फिरवून फिरवून मला गाडीत मारहाण वगैरे केले. व अजून तलवारीने एक वार केला. ते तलवारचा वार हुकला, थोडासा कट लागला. मग नंतर इथं निंबाळ म्हणून गाव आहे. त्या भागात 2-3 पोरं उतरले स्टेशनला जातो म्हणून. मग बाकीचे त्यांनी मारायचं नाही म्हणत होते आणि ह्याने बाकीचे जीव मारायचं. मग तिथून त्या निंबाळ गावापासून काहीतरी 4 तासाचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर तिथं जाऊन त्याने मला मारायचा कट रचले होते. मग त्या तिघांनी नको म्हणले, ते पुण्याचे काहीतरी व्यक्ती नको म्हणून त्याने उतरले गाडीतनं आणि स्टेशनपासून जातो म्हणले. स्टेशनच्या आसपास कोणीतरी न्यायला आलं त्यांनी त्यांच्यासोबत गेले. मग तिथनं आम्ही थोडं पुढे गेलो. तिथं काहीतरी CNG पंप आहे. त्या CNG पंपात 2,000 रुपयाचा CNG भरले. तिथून थोडंफार पुढे गेले की गाडी लॉक केली. कंपनी लॉक केली. त्या लॉक केल्यानंतर गाडी तिथं जागेवर थांबल्यानंतर त्या अमितनं काय म्हणला की ह्या पोरांना, तुम्ही बाकीच्या त्या पोरांना जावा न, मी याचं काम करतो. तसं म्हणून तितक्यात म्हणला आणि ते पोरं पळायला डिपार्टमेंटने योग्य वेळी आले आणि मदतीला धावले, माझे जीव वाचवले. पण मग तुम्ही ज्यावेळेस गाडीमध्ये होता त्यावेळेस कुणाच तरी व्हिडिओ कॉलचा संदर्भ एक चालू होता. तुम्ही आता आमदार पडळकरांना काही सांगितलं? हो, गाडीत बसल्यानंतर ते अमित एका मोबाईलवरनं एका व्यक्तीला फोन लावले. त्या व्यक्तीला म्हणले, रोहित दादांना फोन द्या, ह्या नंबरवर, दुसऱ्या नंबरवरनं व्हिडिओ कॉल करा, बोलायचं आहे म्हणजे. मग त्यांनी थोड्या वेळानं आला त्यांचा फोन. आल्यानंतर त्यावेळी मला म्हणले, आम्ही सर्वचे माफी मागरे म्हणले. मी म्हणलं, माफी मी कशाला मागू? तसं म्हणल्यानंतर त्याने याला मस्ती आहे रे, याला घ्या म्हणून कट केले फोन. असं कोण बोललं मस्ती आहे? रोहित पवार म्हणले. पण मग त्यानंतर काय घडलं? तुमच्यावर हल्ला कधी झाला? म्हणजे जो कोयत्याचा वार झाला तो कुठे झाला नक्की? त्याचा हल्ला घराजवळ झाला. सुरुवातीला तुम्हाला पकडतानाच अगोदर माझा पाय कोयताना आदू केले. आदू करून मग गाडीत घालून निघाले. पायाला बांधून घेऊन गेले. मग 3 महिन्यापूर्वी तुमचे वाद झाले होते आणि त्या वादातून त्याने डोक्यात राग ठेवून हे घटना केलेली आहे का? किंवा काय वाच्यता काय करत होते की कशासाठी तुम्हाला घेऊन जात आहेत काय? ते काय म्हणलं? तुम्हाला घेऊन जात होते अपहरण करून. तुमचं का बरं घेऊन चाललो म्हणून म्हणत होते? काही असं बोलून दाखवत होते? नाही, जीव मारतो तो माझ्या नादाला लागला, आमच्या पवारांच्या नादाला लागला, आमच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागला. आमच्या राष्ट्रवादीचे पोरं कसं असते दाखवतो, असं बोलत होतो. मधल्या काळात तुमचे वाद जे आहेत ते मिटल्याचं देखील बोलणं जात होतं की जे मारहाण झाली त्यानंतर वाद मिटलेत असं देखील होतं. पण मग खरंच मिटले होते का वाद की काय? नाही, आता मिटल्यासारखंच होते ते. त्यांनी कधी आम्हाला भेटलं तरी, म्हणजे लांबनं बघितलं तरी तो तसंच जात होता आणि मी पण तसंच जात होतो. काय मागणी काय आहे सरकारकडे, प्रशासनाकडे, मुख्यमंत्र्यांकडे? ह्यांना कठोर शिक्षा देऊन मला न्याय देण्यात यावं. आज पोलीस प्रशासनाने चांगले योग्य कामगिरी केल्याबद्दल त्यांचं मी खूप आभार मानतो. कारण माझं एक जीव त्यांनी वाचवले. पोलिसांनी जर 5 मिनटं जरी उशिरा झाला असता तर माझा तिथं मृत्यू निश्चित होता. एकूण सुरुवातीला किती लोक होते, नंतर किती गेले, किती राहिले होते शेवट? सुरुवातीला 7 व्यक्ती होते. मग नंतर तिथे 3 व्यक्ती उतरले निंबाळ स्टेशनच्या आसपास. मग तिथून बाकीचे होते सोबत. त्यांच्याकडे कोणकोणत्या वस्तू होत्या? कारण अनेक गोष्टी समोर येत आहेत. काही फटाकड्याच्या माळा होत्या किंवा काय? एक
तलवार आणि ते हॉकी स्टिक काहीतरी आहे ते, आणि कोयता आणि एक वस्तू आहे ते काहीतरी पिस्टल म्हणत होते. ते पिस्टल मी तिथं वाट्यात आहे ना त्यांनी कुठेतरी लपव नंतरनं घेऊत असं म्हणत होते त्यांनी. मग तिथं थोडे वेळ गाडी थांबली होती. तिथं काहीतरी जमीन काहीतरी ठेवलेत असं माझं. तर हे होते पीडित ज्यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला किंवा अपहरण केलं आणि हत्या करण्याचा प्रयत्न झाला, ते शरणू हंडे आपल्यासोबत होते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.